आज मायनीकरांचं मैदान आणि मायनीकरांचं मैदान गुलाल महत्वाचा होता आणि आज बघताय कंदूरचा राजा. दादा नमस्कार. नमस्ते. आज 2 नंबरचा मानकरी आपल्याला राजा बघायला भेटला. काय सांगशील कसं नियोजन झालं होतं? नियोजन ते मंगेशचा फोन झाला होता वांगीच्या त्यानं आमच्या फोनवरनं पायरा. तशी ही गाडी पहिली 4 मैदान पाहिलेले. जेव्हा जेव्हा एका जोट्यात पाहिले ते कायम 1-2 नंबरचे मानकरी झाले. ते बैलचा गाडी चांगली पळते एकत्र असल्यावर. दादा राजाला स्पीड भरपूर आहे आणि स्पीडचा बादशाह म्हणलं तर राजा का तर चाल त्या मैदानात चर्चेत आहे आणि चाल त्या मैदानात गुलालाचा पात्र आहे. काय सांगशील म्हणजे आज फाटी आज माहिती सकाळी आल्यावर आणि टॉपचे नंदी होते, सेमी पाहला, फायनल पाहला, कसं म्हणजे काय वातावरण डोक्यात होतं? नाही गाडी गट सेमी चांगल्या अंतरानं पास झाली होती. फायनलला आमची जरा खाली गाडी सुटताना सुटली नाही, लेट सुटली तरी पाठीमाग परत येऊन पुढे गाड्या धरून गाडी पळताना खाली मागं पळत होती. निकालात 2 नंबरवर घुसली गाडी. दादा आता हे बैलगाडी क्षेत्र अनेक मैत्री जुळवून दिली, अनेक काय काय घडवून देतंय बैलगाडी क्षेत्र. जी माणसं ओळखीची नाहीत ती पण माणूस ओळख करून देते. काय सांगशील? नाही कसं या क्षेत्रामुळं पूर्ण महाराष्ट्रात भारतात म्हणला जात तरी ओळखी भरपूर झाल्या. कारण ह्या मैदानात आल्यामुळं बैलामुळं सगळे आपल्याला ओळखायला लागलीत आणि नवनवीन लोकांची मैत्री झाली. त्या पैऱ्यामुळं नातं संबंध मैत्री वाढत गेली. म्हणजे एकंदरीत समाज वाढत एकत्र जास्त येतो याच्यात. म्हणजे सगळे एकत्र येतात. हो सगळे एकत्र येतात. दादा आता खरोखर आता मोठी मोठी मैदान पडला. आता चालू झालं. आता जशी दिवाळी झाली तसे आता मोठे मोठे नामांतिक मैदान चालू झाले. अनेक राजाला नियोजन चांगलं भेटतंय. किती दिवसातून बाहेर काढता राजाला? तसं काय नाही, 5-6 दिवसाचा गॅपनं बैल पळवतो. एका दिवस कसं होतंय संबंधात एखाद्याला पायरा द्यायला लागतो, एका दिवस लवकर पळवायला लागतो. जर एका दिवशी असलं तर मग 8 दिवस गॅप ठेवतो आम्ही. दादा आता वाटते की आता मोठं मैदान आहे. आता 1 महिना, उद्यापासून 1च महिना आहे पुशेगावचं हिंद केसरी मैदान. त्यावेळी आता कसं डोक्यात नियोजन असणार आहे? तिथं गुलाला पात्र व्हायचं आहे. नाही तिथं तर चांगलं नियोजन असणार आहे. ताईंच्या आमच्या नियोजनानं दोघांच्या यानं चांगला आनंदित पायऱ्यात पळल बैल. ताईंमध्ये तर काय ताईंचा जीव राजावर खूप आहे. म्हणजे ताई जेव्हा जेव्हा असतात तेव्हा तेव्हा खरोखरच वेगळं असतंय. काय सांगशील ताईंबद्दल? नाही ताईंचं व्यक्तिमत्व कसं आहे, मनमिळावू स्वभाव असल्यामुळं एवढ्या हे आत माणसातनी येऊन एवढं हे धाडसानंही करतात सगळं आणि ताईसने आदर पण लोक देतात. त्यांची वर्तणूक पण तशी चांगली आहे लोकांच्या संग. किंवा दानधर्म करणे, जेवण घेऊन आल्या मैदानात तर 60-70 लोकांचं जेवण घेऊन येतात. त्यामुळे जास्त चर्चेत आहेत. एक वाघीण म्हणलं तर चालू या बैलगाडी क्षेत्रामध्ये पहिल्यांदा उतरल्या. त्यांनी खरोखर ही घडवून दाखवलं की मी एक वाघीण काय करू शकते. आज राजा असो, वाघीण म्हणा, अर्जुन एक असो. रणरागिणी म्हणा, ताई एक महिला असून या क्षेत्रात येऊन तिने नाव कमवून दाखवलं. आता काय सांगा म्हणजे खरोखरच जे फॉर्च्युनरचं मैदान झालं पण काही वेगळं आपल्याला बघायला भेटलं. काय सांगतात त्याबद्दल? घोट आणि राजा पाहला गाडी तिथं बी आम्हाला अपेक्षा होती 1 नंबर गाडी करेल अशी, कारण एक महाराष्ट्रातल्या टॉपच्या नंदी बरोबर राजा होता. पण आमचं कुठेतरी नशीब हारलं म्हणजे काय झालं, पुढच्या तोंडावर निकालात गाडी आमची फॉल झाली. त्यामुळं आम्हाला उत्तेजनाचं बक्षीस मिळालं. नाहीतर वेगळंच आपल्याला निकाल काहीतरी 100% 1 नंबर गाडी 2 नंबरला उतरली ती नियमानं, पण गाडी फॉल असल्यामुळं निकाल आम्हाला मिळाला. मित्रांनो बघा म्हणजे राजाला एवढं स्पीड आहे का तर जोपर्यंत कुणाला नियोजन तिथलं माहित नव्हतं का तर पैरा फुटला नव्हता किंवा काय अर्जाला अनेक जणांच्या नंदीवर बॅनर बी पडलं होतं. पण खरोखर घोट आणि ती अतिशय सुंदर सीमेला जी गाडी पाहिली. सीमेबद्दल काय सांगशील? फॉर्च्युनर अतिशय जबरदस्त सीमे पाहिली. गाडी तशी तिन्ही फेर चांगली पाहिली, पण सीमेला तर खुल्ली गाडी पाहिली. निकाल चांगला 2 छकड्याचा अंतर ठेवून घेतला होता. फायनलला काय झालं, खाली सुट्टीला गाडी सुटताना लखनची गाडी आमच्या तासाकडे आल्यामुळं सर्जाच्या उराव गाड्यामुळे सर्जा जास्त स्पीड लावलं सर्जानं आणि ती कंट्रोल झालं नाही. त्या ह्याच्यात आमची गाडी तास धरून पळायला लागली. पुढं फॉल झाली. स्पीडमध्ये असल्यामुळे गाडी कधी फॉल झाली कळलंच नाही. हीच गाडी आपल्याला पळताना दिसेल का? 100% दिसेल पुढं आगामी मैदानात. फक्त कधी पळेल हे सांगू शकत नाही. का पुष्कळला वेगळाच मोठा धमाका भेटेल? नाही असं काय नाही, बघूया सगळ्यांच्या ह्यानं. मित्रांनो खरोखरच दिलला राजा माणूस आहे मित्रांनो. का तर दादांबद्दल बोललं जेवढं कमीच आहे. गोरगरिबांच्या पाठीमागे कायम असते ती आणि ज्या बैल मालकाला कुठं असं ती समजून सांगते ती कुठं काय झालं पाहिजे. कुठला एखादा बैल मालक जर आला तर त्यांना समजून सांगते ती. असं का तरी बैलगाडी क्षेत्र सगळ्यांना घेऊन चाललं पाहिजे. का तर कोणाचं म्हणजे कोण कधी पळेल कधी कुठला धावल ते सांगताना मुक जनावर आहे. काय सांगितलं राजाबद्दल अजून?
नाही राजा तर टॉपलाच पळतोय, लहानपणीपासून मी जोपासून घेतलाय पळवतोय तेव्हापासून चांगला पळतोय, टॉपला पळतोय. त्यानं सगळ्या आमची इच्छा पूर्ण केल्या. हिंद केसरी, महाराष्ट्र केसरी मैदानात पण 1 नंबर केला या. आदत असताना ओपनच्या अड्ड्यात 1 नंबर करून दिल्यात राजानं. त्यामुळे राजाबद्दल जेवढं बोलल तेवढं कमीच आहे. धन्यवाद दादा, खरोखर राजा आज 2 नंबरचा मानकरी वेळ झाला. आणि अमर ड्रायव्हर काय सांगतील, अमर ड्रायव्हर आज गाडी मारायला नाही अमरतात्याचा काय प्रश्नच नाही, ड्रायव्हर सगळे चांगले आहेत. अमरतात्या पण चांगला आहे, काय विषय नाही. ज्या गाडीवर बसतील त्यावेळी आपण निपक्षपणे गाडी हाणायचं काम करतात आणि नंदीना गुलाला ठेवायचं काम करतात. जास्तीत जास्त प्रयत्न केला, गाडी आणला ती चांगली. खरोखर दादा शुभेच्छा देतो पुढच्या वाटचालीचे. आज आपल्या चॅनलला 2 शब्द बोलला, तुमचं मनापासून धन्यवाद. धन्यवाद.